औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा नांदेड पतसंस्थेची 39वी वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील हॉटेल ताज पाटील येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सचिन सूर्यवंशी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवराम लुटे, प्राचार्य त्रिचूरकर, प्राचार्य पवार यांची उपस्थिती होती। या सर्वसाधारण सभेत सुरुवातीला अहवालाचं वाचन करण्यात आलं। यात सभासदांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली। यापूर्वी कर्ज वाटपाची मर्यादा 15 लाख रुपये होती, ती वाढवून आता 20 लाखांपर्यंत करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। यावेळी सभासदांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली। सभा यशस्वी होण्यासाठी पतसंस्थेचे अध्यक्ष एन.जी. खंडाळे, उपाध्यक्ष एम.जी. पिंपळदरे, सचिव आर.के. गिरी, सहसचिव लखमावाड, कोषाध्यक्ष अनेवार, संचालक शहाणे पांडुर्णीकर, लोट माजी संचालक विकास भोसीकर आदींनी परिश्रम घेतले। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेची आज सर्वसाधारण सभा संपन्न झाली। या सभेमध्ये जी पतसंस्था आहे, या पतसंस्थेने आजपर्यंत नफ्यातच राहिलेली आहे। इतर पतसंस्थेमध्ये काही घाटे झालेले आहेत किंवा नुकसानीत आहेत, परंतु ही पतसंस्था कायम फायद्यामध्येच राहिलेली आहे। संस्थेचे अध्यक्ष श्री खंडागळे सर आणि उपाध्यक्ष पिंपळदरे सर, सचिव गिरी सर सर्व उपस्थित होते। या ठिकाणी अहवालाचं वाचन झालं आणि त्यांनी सांगितलं की यापूर्वी जे कर्ज वाटपाची मर्यादा 15 लाख रुपये होती, ती वाढून 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दरवर्षी ही वाढवण्यासाठी नेहमीच हे मंडळ प्रयत्न करणार आहेत। तसा विचार केला गेला तर पतसंस्थेचे सभासद संख्या 186 आहे। मध्यंतरी काही सभासद रिटायर झाल्यामुळे किंवा बदलून गेल्यामुळे ही सभासद संख्या आज कमी झाली होती, ती वाढून परत 186 करण्यात आलेली आहे। सभासदांचा जे भाग भांडवल आहे ते जवळपास 2 कोटी आहे आणि सभासद कायम ठेवी 12 कोटीपर्यंत आहेत, जी की एक फार मोठी रक्कम आहे। त्याचबरोबर मुदत ठेवी देखील 2 कोटी आहेत। सभासदांनी ठेवलेल्या ज्या मुदत ठेवी आहेत त्या 2 कोटीच्या जवळपास आहेत। त्यानंतर आवर्ती ठेव आरडी सुद्धा 50 लाखापर्यंत पतसंस्थेकडे आहेत। गंगाजळी 2 कोटी आहे। असे वेगवेगळ्या प्रकारे संस्थेकडे निधी उपलब्ध असून तो नियमित कर्ज, त्यानंतर आकस्मिक कर्ज आणि ह्याच्या सभासदांसाठी वैयक्तिक कर्ज मर्यादा वाढवणे अशा वेगवेगळ्या कामांसाठी या पतसंस्थेची कार्यकारिणी मंडळ सतत कार्यरत किंवा प्रयत्नशील असते। नवीन सभासद जोडण्यासाठी ज्या नवीन लोकांची अपॉइंटमेंट झालेली आहे त्या लोकांना आम्ही प्रोत्साहित करत आहोत। सहजरित्या एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी उपलब्ध होणारं कर्ज पतसंस्थेमार्फत दिल्या जातं। एका सहीवरती कर्ज देणारी केवळ ही एक पतसंस्था म्हणा किंवा एक आर्थिक व्यवहार करणारी संस्था या ठिकाणी आहे। नवीन लोकांना ज्यांचे आत्ता कुठे ज्यांना नोकरी वगैरे लागलेली आहे अशा लोकांना कर्ज वाटप होऊ शकतं आणि त्याकरिता आम्ही नवीन अपॉइंट झालेल्या लोकांना इथे जॉईन करून घेणार आहोत। या 39व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमच्या जे काही मेन मागण्या होत्या त्या बऱ्याच मागण्या यापूर्वीच पूर्ण झाल्यामुळं यानंतर आता पतसंस्थेचं एकच आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेवर यावर्षी बिनविरोध म्हणून 23 पैकी 11 संचालक निवडून आलेले आहेत। तसेच बाकी जे काही 12ची निवडणूक राहिलेली आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये BJP पुरस्कृत राष्ट्रवादी या सर्वांची मिळून बहुमत बँकेमध्ये येत आहे आणि त्यामध्ये यावेळेस या पतसंस्थेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवरामजी लुटे सर हे आले होते। त्यांनी सुद्धा या ठिकाणी शब्द दिलेला आहे की यावर्षी अजून व्याजदर 1% कमी करणार आहे बँकेचा। त्यामुळे आमच्या सभासदांना 1% व्याजदर कमी भरावा लागणार आहे आणि त्या 1% जर व्याजदर कमी झालं तर आम्ही सुद्धा आमच्या पगारीतून जे काही बचत होती त्या कर्मचाऱ्यांना 20 लाखाऐवजी कर्ज मर्यादा 25 लाख करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते सुद्धा लवकरच पूर्ण करू। नवीन सभासदांना एकच विनंती आहे की या पतसंस्थेमध्ये आपण जास्तीत जास्त ठेवी ठेवावी, आरडी काढावी। तसेच ज्यावेळेस तुम्हाला आवश्यकता असेल त्यावेळेस आपली पतसंस्था 20 लाख रुपये कर्ज ऐनवेळी
तसेच तातडीचं म्हणून दवाखान्यासाठी आपण 1 लाख रुपयापर्यंत त्यांना कर्ज एका दिवसामध्ये तातडीचं मंजूर करून देतो. त्यासाठी सर्व सभासदांनी हे आपलं एक कुटुंब म्हणून या संस्थेकडे बघावं आणि या संस्थेकडं भविष्यामध्ये आपण सभासद व्हावं. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.